हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण उपवासाच्या खिचडीचा एक प्रकार पाहणार आहोत. उपवासाची खिचडी अर्थातच साबुदाणा खिचडी कशी बनवायची हे पाहणार आहोत. उपवासाची खिचडी, साबुदाणा खिचडी बनवताना बऱ्याच वेळेला ती मऊ लुसलुशीत होत नाही किंवा मोकळी होत नाही, चिकट चिकट अशी होते. तर ही जी आपली खिचडी असणार आहे ती मऊ, मोकळी, लुसलुशीत त्याचबरोबर चिकट न होणारी असणार आहे. आणि काही वेळेला आपलं काय होतं बघा, साबुदाणा जो आहे तो भिजवायचा आपण विसरून जातो. तर अशा वेळी काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. या प्रकारे तुम्ही ही खिचडी बनवाल तर ती लगेचच झटपट अशी होऊन जाणार आहे. ही साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आपल्याला साबुदाणा तासनतास भिजत ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. फक्त या ठिकाणी आपण जो काही साबुदाणा सिलेक्ट केलेला आहे तो बारीक साबुदाणा आहे, अर्थातच मिनी साबुदाणा किंवा काही वेळेला तो झटपट साबुदाणा या नावाने देखील ओळखला जातो. तर आपली ही खिचडी मऊ, लुसलुशीत, त्याचबरोबर मोकळी, चिकट न होणारी अशी होण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तर अशी ही झटपट होणारी उपवासाची साबुदाणा खिचडी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. तर आता फार वेळ न घालवता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. ही खिचडी बनवण्यासाठी सुरुवातीला मी 1 वाटी होईल इतका बारीक साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा जो आहे तो आपल्याला स्वच्छ असा निवडून घ्यायचा आहे. काही वेळेला साबुदाण्यामध्ये खडे देखील असण्याची शक्यता असते, त्यामुळे मी तो निवडून घेतलेला आहे. आता मी तो साबुदाणा एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे आणि आपल्याला तो 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. 2 वेळा स्वच्छ धुतल्यामुळं त्यामधलं जे काही स्टार्च असेल ते आपलं निघून जाण्यासाठी म्हणून मदत होणार आहे. 2 वेळा मी स्वच्छ साबुदाणा धुवून घेतलेला आहे. त्यानंतर तिसऱ्यांदा आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि तिसऱ्यांदा पाणी ॲड केल्यानंतर ते जे पाणी आहे ते आपल्याला 7 ते 8 मिनिटं आहे तसंच त्यामध्ये ठेवायचं आहे. साबुदाणा जो आहे तो 7 ते 8 मिनिटासाठी त्या पाण्यामध्ये चांगला असा भिजू द्यायचा आहे. साबुदाण्यामध्ये अगदी बोटाचं एक पेर होईल इतकं पाणी जे आहे ते वरती ठेवायचं, ज्यामुळे साबुदाणा व्यवस्थित असा भिजला जाईल. तर आता मी बघा 7 ते 8 मिनिटं झाल्यानंतर त्यातलं पूर्ण पाणी जे आहे ते प्लेट लावून बाजूला काढून घेतलेलं आहे आणि आता हा साबुदाणा जो आहे तो आपला बनवण्यासाठी म्हणून रेडी झालेला आहे. माझ्याकडे थोडासा वेळ होता, त्यामुळं मी 10 मिनिटासाठी त्याच्यावर प्लेट झाकून ठेवलेली आहे आणि तो आणखी थोडा भिजू दिलेला आहे. तर आता आपण खिचडी बनवायला सुरुवात करणार आहोत. हा साबुदाणा जो आहे तो सुरुवातीला आपण चमच्यानं मोकळा करून घेणार आहे. बघा, साबुदाणा जो आहे तो कढईमध्ये घालण्यापूर्वीच आपण मोकळा करून घ्यायचा, कारण ते जे साबुदाण्याचे दाणे असतात ते एकमेकाला काय झालेले असतात, चिकटून बसलेले असतात. आधीच सुरुवातीला मोकळा केला की आपल्याला कढईमध्ये ॲड केल्यानंतर तो पटकन परतायला म्हणून इझी होऊन जातो. साबुदाणा मोकळा करून घेतलेला आहे. यानंतर मी याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे. चवीनुसार आपण यामध्ये मीठ ॲड करून घेऊयात. मीठ ॲड करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे. तर मी या ठिकाणी 3 टेबलस्पून होईल इतका भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट जो आहे तो ॲड करून घेतलेला आहे. माझ्याकडे शेंगदाण्याचा कूट जो आहे तो नेहमीच रेडी करून ठेवलेला असतो, तर तो मी ॲड करून घेतलेला आहे. आता आपल्याला खिचडी बनवायला सुरुवात करायची आहे. कढई जी आहे ती मी गरम करायला ठेवलेली आहे. आता मला यामध्ये 3 टेबलस्पून होईल इतकं तेल ॲड करायचं आहे. तेल जे आहे ते कढईला सगळ्या बाजूनी लागेल अशा प्रकारे आपण ॲड करून घ्यायचं आहे. कढईला तेल सगळ्या बाजूने लागलं की खिचडी जी आहे ती चिटकून बसत नाही. तेल चांगलं तापलं गेलेलं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाणे थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत. शेंगदाणे फ्राय करून घेणं हे ऑप्शनल आहे. मी इथं कच्चे शेंगदाणे आहेत ते फ्राय करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर भाजलेले शेंगदाणे वापरायचे असतील तर भाजलेल्या शेंगदाण्याच्या साली काढायच्या आणि त्यानंतर ते थोडेसे फ्राय करून लगेचच काढून घ्यायचे. शेंगदाणे भाजल्यानंतर फ्राय करायला खूप वेळ असा लागत नाही. शेंगदाणे जे आहेत ते आपले चांगले फ्राय झालेले आहेत आणि हे शेंगदाणे आता मी काढून घेणार आहे. शेंगदाणे काढताना आपण ज्या साबुदाण्यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचं कूट ॲड केलं होतं त्याच्यावरच मी हे शेंगदाणे जे आहेत ते काढून घेतलेले आहेत. शेंगदाणे तळल्यानंतर माझं तेल जे आहे ते खूपच गरम झालं होतं, त्यामुळे मी गॅस जो आहे तो थोडासा बंद केलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये जिरे ॲड करायचे आहेत. अर्धा टेबलस्पून होईल इतके जिरे मी यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत. जिरे ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कढीपत्ता त्याचबरोबर मिरची ॲड करायची आहे. तर 7 ते 8 होईल इतकी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, ती मी या फोडणीमध्ये ॲड केलेली आहेत.
कढीपत्ता ऍड करून झाल्यानंतर 2 मिरच्या घेतल्या होत्या. मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला हव्या त्या आकारात, बारीक मोठ्या आकारात हव्या असतील तशा आपण कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या देखील याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. आता जे तेल जे आहे ते थोडंसं निवलेलं आहे, थोडंसं शांत झालेलं आहे. मी गॅस ऑन केलेला आहे आणि आता आपली फोडणी जी आहे ती चांगली अशी बसलेली आहे. मगाशी खूप तेल गरम होतं, आपली फोडणी जी आहे ती करपली गेली असती. आता आपल्याला यामध्ये बटाटा ऍड करायचा आहे. एक बटाटा जो आहे तो मी साली काढून कट करून घेतलेला आहे आणि कट केल्यानंतर मी 2 वेळा तो स्वच्छ पाण्याने असा धुवून घेतलेला आहे. बटाट्यातलं स्टार्च निघून जावं म्हणून मी 2 वेळा तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. आता बटाटा जो आहे तो आपल्याला कट करताना बारीक अशा त्याच्या काचऱ्या करायच्यात, खूप जाड ठेवायचा नाहीये. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की बटाटा घालणं हे ऑप्शनल आहे. बटाटा घालायलाच पाहिजे असं नाही. तुम्हाला हवा असेल तर घाला, नको असेल तर बटाटा नाही घातला तरी देखील चालेल. बटाट्यामधील पूर्ण पाणी जे आहे निथळून मग तो बटाट्याच्या काचऱ्या या तेलामध्ये आपल्याला ऍड करायच्या होत्या. आता हा जो काही ऍड केलेला बटाटा आहे तो आपण या फोडणीमध्ये चांगला असा परतून घेऊया. हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे आणि हा बटाटा आपल्याला थोडाफार असा शिजवून घ्यायचा आहे. आपण लगेचच त्याच्यामध्ये जर साबुदाणा ऍड केला तर तो शिजला जाणार नाही, म्हणून त्याकरता काय करायचं, थोडा परतून घ्यायचं. बटाटा फोडणीमध्ये व्यवस्थित असा परतून झालेला आहे. आता मी गॅसची फ्लेम जी आहे ती मंद केलेली आहे आणि या बटाट्यामध्ये आपल्याला मीठ ऍड करायचं आहे. साबुदाण्यामध्ये लागणारं मीठ आपण ऑलरेडी ऍड केलं होतं, त्यामुळं या बटाट्याला चव यावी यासाठी आपण लागेल तितकंच मीठ त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. बारीक मीठ जे आहे ते मी ऍड केलेलं आहे. बारीक मिठासोबत परत बटाटा परतून घेतलेला आहे आणि छान असं मीठ त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर बटाटा शिजला जावा म्हणून आपण त्याच्यावर प्लेट ठेवणार आहोत आणि प्लेट ठेवून आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा. बटाट्याच्या काचऱ्या शिजण्यासाठी खूप असा काही वेळ लागणार नाहीये. कंटिन्युअसली आपल्याला तो असा शिजू द्यायचा नाहीये. 2-2 मिनिटांनी आपण काय करणार आहे, प्लेट जी आहे ती बाजूला करायची आणि परत बटाटा जो आहे तो हलवून घ्यायचा. नाहीतर काय होईल, बटाटा खाली करपला जाईल, चिटकून बसेल. 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर प्लेट झाकून मी हा बटाटा जो आहे तो व्यवस्थित असा शिजू दिलेला आहे. त्यानंतर मी बटाटा शिजलाय का नाही हे थोडंसं चेक केलेलं आहे. खूपही मऊ करायचं नाही, खूपही कच्चा ठेवायचा नाही, म्हणजे तो चवीला छान असा लागतो. तर आता इथं बटाटा जो आहे तो माझा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये लिंबू ऍड करायचा आहे. थोडीशी आंबटसर अशी चव येईल, तर त्या बेतानं आपण लिंबू जो आहे तो त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. मी छोटासा अर्धा लिंबू जो आहे तो यामध्ये ऍड करून घेतलेला आहे. लिंबाचा रस ऍड करून झाल्यानंतर आपण तो या सगळ्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात. आता या फोडणीमध्ये आपण जो काही भिजवलेला साबुदाणा होता त्यावर आपण शेंगदाणा कूट, त्याचबरोबर तळलेले शेंगदाणे हे सगळं आपण रेडी करून ठेवलं होतं ते या फोडणीमध्ये ऍड करूयात. हे सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची. गॅसची फ्लेम मंद अजिबात ठेवायची नाही. पटकन आपले सगळे ॲटम जे आहेत त्याला फ्लेम लागायला पाहिजे, ते लगेचच गरम व्हायला पाहिजेत, नाहीतर खिचडी जी आहे ती आपली मऊ होत नाही, वातळ होती, कटकटीत होती. म्हणून आपण गॅसची फ्लेम थोडीशी वाढवलेली आहे. झटपट हात हलवून आपण सगळे ॲटम जे आहेत ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. आपण सुरुवातीला साबुदाणा जो आहे तो मोकळा करून घेतला होता. शेंगदाण्याचं कूट देखील त्याच्यामध्ये ऍड करून घेतलं होतं. असं केल्यामुळं आपली खिचडी कुठंही चिटकून अशी बसत नाही. ती मोकळी लुसलुशीत होण्यासाठी म्हणून मदत होते. सगळे ॲटम व्यवस्थित माझे मिक्स करून झालेले आहेत. आता मी त्याच्यावर प्लेट ठेवून त्याला वाफ आणणार आहे. प्लेट ठेवल्यानंतर मी गॅसची फ्लेम जी आहे ती बारीक केलेली आहे आणि अगदी 2-2 मिनिटाला आपल्याला ते प्लेट जे आहे ते बाजूला करून खिचडीला चांगली हलवत राहून वाफ आणायची आहे. ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला 3 ते 4 वेळा करायची आहे, ज्याच्यामुळं छान अशी खिचडीला वाफ येईल आणि ती मऊ होण्यासाठी म्हणून मदत होईल. आता खिचडीला चांगली वाफ आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करणार आहोत. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर जी आहे ती मी खिचडी बनवतानाच ऍड करणार आहे आणि त्यानंतर प्लेट सर्व करताना सुद्धा मी कोथिंबीर जी आहे ती ऍड करणार आहे. तर आता कोथिंबीर ही जी आहे ती ऑप्शनल आहे. तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर ऍड करा, नसेल चालत तर कोथिंबीर जी आहे ती नाही घातली तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे आपली फायनली खिचडी जी आहे ती रेडी झालेली आहे.
या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खिचडीला तेल देखील आपलं अगदी परफेक्ट प्रमाणात झालेलं आहे. खिचडीला तेलाचं प्रमाण जास्त झालं तर काय होतं बघा, तोंडामध्ये तेल तेल यायला लागतं आणि आपण ऍड केलेलं तेल असतं त्याचबरोबर शेंगदाण्याच्या कुटाचं देखील थोडंसं तेल त्याला सुटत असतं. त्यामुळं आपली खिचडीला तेल परफेक्ट झालेलं आहे. त्यानंतर खिचडी जी आहे ती आपली मोकळी मोकळी झालेली आहे, कुठंही चिकट झालेली नाही आहे आणि खिचडीचा कलर देखील आपला व्यवस्थित असा व्हाईटच आलेला आहे. काही वेळेला बघा शेंगदाण्याच्या कुटाचं प्रमाण जास्त झालं तर तुमच्या खिचडीचा कलर जो आहे तो चेंज होतो. खिचडी रेडी झालेली आहे. आता गॅस जो आहे तो मी बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आणखी 2 मिनिटासाठी मी खिचडी झाकून ठेवणार आहे. लगेचच मी सर्व करणार नाहीये. असं केल्यामुळं खिचडीला एक चांगली टेस्ट येऊन जाते. आता 2 मिनिटानंतर मी प्लेट जी आहे ती रेडी करून झालेली आहे. प्लेटमध्ये बघा मी खिचडी घातलेली आहे, वरून थोडीशी कोथिंबीर जी आहे ती स्प्रेड केलेली आहे. खिचडी बरोबर मी बटाट्याचे पापड त्याचबरोबर साबुदाणा चकली घेतलेली आहे आणि त्यासोबत थोडंसं दही. तर अशी ही उपवासाची थाळी टेस्ट करायला खूप मजा येणार आहे. तर येणाऱ्या उपवासाला तुम्ही देखील ही उपवासाची साबुदाणा खिचडी जी आहे ती नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची खिचडी कशी बनलेली आहे. तर ही होती आपली आजची बारीक साबुदाणा खिचडी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.